महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पुढील 24 तास राज्यात पावसाचे चित्र संमिश्र राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पुढील नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील 24 तासात कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार सरींची शक्यता आहे। मात्र संपूर्ण जिल्हाभर पाऊसच होईल असे नाही। अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही भाग कोरडेही राहू शकतात। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास लक्षणीय पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि सोलापूरच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील। मात्र बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कमी आहे। काही ठिकाणी तुरळक सरी पडू शकतात, पण समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे। एकूणच पुढील 24 तास महाराष्ट्रात पावसाचे असमान चित्र पाहायला मिळणार आहे। कोकण आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना चांगला पाऊस मिळण्याची शक्यता असताना उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये पावसाची कमतरता कायम राहू शकते। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाच्या विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवूनच आवश्यक ती खबरदारी घ्यावी। धन्यवाद।